चेतना गोंधळकर महाराज यांच्या प्रवचनात आज एक खूप खोल प्रश्न विचारला आहे। तो प्रश्न म्हणजे संतांना कसे ओळखावे। आपल्याला नेहमी वाटते की भगवे कपडे किंवा जटा म्हणजे संत, पण महाराज आज एक खऱ्या संतांची एक वेगळीच वाक्य सांगतात। महाराज एक सुंदर उदाहरण देतात, ते म्हणजे तांदळात पांढरे कडे असले तरी ते आपल्याला ओळखता येत नाही, कारण तांदळासारखेच दिसतात। तसेच आपल्यासारखे साधू संत या संसारात वावरताना दिसतात, त्यांच्या बाह्य रूपावरून त्यांना ओळखणं कठीण असतं। पुस्तकांमध्ये संतांची खूप लक्षणे दिली आहेत, पण महाराजांच्या मते सर्वात महत्त्वाचं लक्षण एकच, ते म्हणजे जो सर्व ठिकाणी देवाला पाहू शकतो तोच म्हणजे साधू। या प्रवचनात महत्त्वाचा विचार म्हणजे निंदा। महाराज सांगतात, आपण जेव्हा दुसऱ्याचे दोष पाहतो ते दोष आपल्यात असतात, सूक्ष्म रूपाने असतात, हे असं पाहावं। जेव्हा आपल्याला वाटतं की जगात न्याय उरला नाही, तेव्हा समजायचं की आपल्यातच काहीतरी दोष आहे। दुसऱ्यावर बोट ठेवण्यापेक्षा हे देवा माझे चित्त शुद्ध कर। महाराज सांगतात, ज्याचे अंतःकरण शुद्ध असते त्याचे वागणे कसे असते, ज्याचे अंतःकरण शुद्ध असते त्याचे चालणे आणि बोलणे हळू आणि मृद असते। असा माणूस सर्वांना प्रिय होतो। शुद्ध अंतःकरण सर्वांमध्ये मिसळून जाते, जसं शुद्ध अन्न पचायला सोपे असते। या प्रवचनात एक महाराज विचार सांगतात की माझ्याकरिता मी नसून मी लोकांकरिता आहे, माझ्याकरिता जग नसून मी जगाकरिता आहे। ही वृत्ती ज्यांच्या जवळ आहे तोच खरा संत। तर मित्रांनो, आज या प्रवचनात महाराज सांगतात की दुसऱ्याचे दोष पाहण्यापेक्षा स्वतःचे चित्त शुद्ध करणे हे महत्त्वाचे आहे। स्वतःचे चित्त शुद्ध करणे हीच खरी भक्ती आहे। तुम्हाला हा विचार कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। या प्रवचनात महाराज सांगतात की सर्व चराचर भगवत स्वरूप जो पाहतो तो साधू। हे होते आजचे प्रवचन। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।